ऐक जरा, घर आलंय जवळ, आपण काय कमी माणसीत का? ते तर हायच हो, मग तेच त्याला भेटून सांगू ना जरा. काय होते, काय पोरगी होती आपली? अहो फोन सुद्धा करीत नाही. पोरीची पाचर झाली पार. आणि इतकं काम इतकं सारं त्यांचं करावं लागत आहे. आपल्या पोरीला काही अक्कल नाही, समजत नाही. काय या पोरीला कळतच नाही काही गोष्टी. तरी कसं तिला होतं? फोनवर सांगत असते मी, तू काम नको करीत जाऊ, आराम करीत जा, एखादी बया लाव कामाला, नाही तर सासूला लाव ना काम करायला. तू तसं सांगत जा, काय 5-5 मिनिटाला फोन करीत जायचं पोरीला. अहो पण ती फोनच करीत नाही, ती बोलत नाही, ये म्हणलं तर येत बी नाही. बरं आपल्या घरी काय कमी आहे का? मग पोरीला म्हणावा नांदली तर नांदली, नाही तर आपली घेऊन जायची. मग एवढं काय? काय करायचं म्हणावं? अहो, थांबता पण आलं तर थांब, नाही थांबू नको. तेच मी तिला म्हणते, एवढा काय त्रास असेल तिला, ती फोन सुद्धा करीत नाही, ये म्हणलं तर येत नाही. म्हणूनच तुम्हाला म्हणलं चला एकदा पाहून मुळात तरी आहे ना, येऊ तिच्या. पोरगीच बावळाटी आपली. सासू सासर ताणू ताणू मारायची, ती दिले टाकून आणि ही स्वतःच आतबती काय मग? पण तेच कळलं ना मला, एवढंच काय करते ते सासऱ्यासाठी का, त्यांना पूजा करते का रोज त्यांच्या वाले, रोज त्यांना कामाला लावा, आपण आराम करावा, चहा पाणी व्यवस्थित मग? जेवण खावण करावं. ते सासूला सांगायचं चहा ठेव, भाकरी कर, भाजी कर. मग? पोरगीच मंद आहे आपल्यावाली. तू आहे ना निस्ती इकडे माया उभा हंदी पुरीव नाही. पोरीवर काय रुबाब करायचंय आता, तिला काय अहो, ती नांदायला गेल्यापासून ती घरी यायचं म्हणे नाही, म्हणजे तिला तराश आहे का, तिला काय हे तरी का चक्कर मारलाय का आपण? तुझ्यामुळे गाडी पंक्चर झाली ना मध्ये. आता माझ्यामुळे मग काय, मी पुढं- अर्धा पाय गाडीवर अर्धा बाडीच्या खाली ठेवायचं होतं. सगळं वजन देते गाडी का कानकुनी. अहो गाडीवर वजन नाही द्यायचं, मग कोणावर वजन द्यायचं? काय मग करते, झाली ना पंक्चर, तिकडे लावा लागली गाडी. राव पडते ना सावलीला, काय त्याच्यापासून नेट पडलं. राहू दे आता. मोठी गाडी घेतो म्हणे नाही, आपण छोटीच घेऊन जाऊ. खायला मग डिझेलचं खारले आता तुला माहिती कसं इतका चिकट माणूस पेट्रोल तुम्ही. डिझेल लय वाढलेलं. तुमच्या इतका चिकट माणूस मी पाहिला नाही. नवऱ्याने कसं म्हणजे खर्चाला असं माग नाही घेतलं पाहिजे. मग आणि मी का मागे घेतो, पाय पाय का पण चलतोय ना. मग तसं माग नाही म्हणत, पैसे 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 वय पैसे काय काय? पेट्रोल साठी लगेच डिझेल साठी पेट्रोलच्या गाडीवर आणलं, या असं असतंय का कुठं? म्हणलं कसं किती ऊन लागत आहे काय, बायकोची काळजी नाही तुम्हाला. कसं होते तुला बी ना असं थोडी बुना थाना थिंडावली म्हणजे जरा बरं पडत. म्हणजे तुमच्यावाने कलर होऊन मा- हा असं झालं पाहिजे. हे कसं होतं जरा चमकतोय देव, मग मला राहते कसं होतं, मला मग ती काय सहन नाही होत. तुमच्यावाने कलरची बायको करायची का गोरी करायची? नाही ना, मला नाही भेटली तशी. आता माणूस कसा, कलरला कलर मिळत झाला तुला असता. काय नवरा भेटला असता का? नाही तर कशी मी तशी झेंडली असते बिना लग्नाची. त्याचं काय सांगा, अरे मी भेटलोय म्हणून बरं झालंय. आणि तुला एक सांगतो ऐक, तिथे ना जेवढं वजन टाकता येईल तेवढं टाक, कमी नाही असं नाही वजन म्हणायचं. म्हणजे पोरीला मी सांगणारच आहे. आता तू जर यांच्यावर रुबाब करीत असली तर राह, नाही तर आपल्या घरी चाल. हा तसं यांच्या काम करायला नाही तू आलेली इथं. अजिबात नाही म्हणा, अशी जखडू जखडू घेणं सगळी भ्यायचं नाही म्हणा, आम्ही आहे ना. अहो तिला 1000 वेळा फोनवर सांगितलंय ना, तिला फोन उचलायला वेळ नाही, इतकी ती कामात असती. तू काय- बधी रावला जेवढी फुगावता येईल पोरगी तेवढी फुगून टाक, भ्यायचं काही कारण नाही तिथे. आता त्याच्यासाठीच आपल्याला उलट जायचं पालट नाही तर. जर कोणी काय बोललं ना म्हणायचं सटकून उलट पालट बोलायचं त्यांना. चटकून जायचं, तिला लगेच द्यायचं घेऊन नाही. येऊ नसलं जमत तर. म्हणून आम्ही आहेत ना. मग इथं काय लोकांच्या काम हा. करायला आलेली काय ती? म्हणा ते नवरा जातो कामाला नाही, बसते आपले काम हे करीत. म्हणायची इथे नवऱ्याची मी हाल हाल करीत येतं, तुझं ही जगा तुला तसं कर म्हणावं, जरा माझ्यावर जा नाही, काहीतरी. नाही, तुमचे तर लय हाल चालले, तुमच्याकडे पाहून दिसतं ते ढेरीवर शद्राचा रंगलाय तर म्हणे लय हाल चालले मायवाली. नाही, हाल नाही पण कसं आहे आता, तू कमी हाल करीत का आता इथं माणसात बोलायचं काही इथं येऊन. आता बाई काय मग खाऊ पिटी उगी आहे ना? माणूस हाल बघ ना. करते, हातापायाच्या काड्या, लाज नाही. ढेर वाड्या, मग अशी ती गंमत माझी करून टाकली. तिला म्हणा तसं कर घरी, बेच काय तवा. चला मग आता ते सांगू तिला. हा अहो पण पोरगी घरात दिसा ना. घरात तर कोणीच नाही रे. असं काय मत दुसरं काय करायचं ती, बस नका का बस म्हणे ना, आपणच बसायचं. अहो पण आवाज दिदे, दिलेलं चापून येईन, त्याला काय बेसावा. चट्ट आवाज ऐकल्यावर येतात ना कोणी ना कोणी, का घरात माणसं असतात का नाही. असं ना. ए दीदी, दीदी कुठे गेली बा? काय दिसा दीदी? आली आली. बाई बरी आहे का तू? काय दिदे, अगं, काय बाय. तब्येत करून घेतली तो. अगं काय बारीक झाली बाई दीदी तू. अगं काय खातीस का पिती का नाही, यांच्या नुसतं कामच करीत बसते तू. अगं बारीक कशाची, मरणाची जाड झाली मी. अरे काय दिदे, आपल्याकडे कशी होती तू घरी, आणि इथं काय झालंय तुझे निमित्त राहिली का तू? अहो उलट तुम्ही म्हणा इथं आल्यापासून लय जाड झाले. आयला काय तू बोलत आहे डोकं तू? चलन का नाही रखावा. अगं अशी होती तू काय घरी. दिदे, काय काय तू खायला देत नाही का तुला? मरणाचं खाते मी. तुला जीव लावित नाहीत का? अगं मग मी असं कसं बोलती, जर जेवण असतं लावलं तर मी एवढी फुगले असते का? सासू सासू त्रास देतात का? अजिबात नाही. मग तू अशी का टेन्शन मध्ये आहे? अहो तुम्हाला माहिती का पप्पा, ते दोघं बिचारे मला खूप जीव लावतात. हो काय बोलत माझा दिदी, नवरा तर विचारायच नको. तुला कळन का नाही का काय? तेच मला एवढा सांग. जर तुला जीव लावला असता, खोटं बोलती ना तू. हा तू तोंड अगं. सांगते ना खोटं बोलती. कुठं बोलू नको, आम्हाला सांगा ना, आम्ही तुला तेच सांगायला आलो. ते सासू सासऱ्याच्या पुढं पुढं करायची काहीच गरज नाही तुला. अगं बाई पण मी खोटं का म्हणून बोलल, खरं सांगते. अगं ते सासू काय तू आहे ना फुगून तिथे? फुगून बसली, तिला भांडे धुणं करायला लावायचं, तू काय करत बसती?
माझं पण आता त्यांचे गुडघे वगैरे दुखतात आणि तुला माहिती का मम्मी सगळं काम तेच करतात मी काहीच नाही करत. काय करायचं तू असं बसून राहत जायचं. हा आवडते का तू बसून जायचं चहा कर स्वयंपाक सासूलाच करायला लावायचा. लय भारी करते म्हणायचं तू हा. काय करतो, हातानेच कर. भांडी मी तू तिला भारी घासायला करते. लावायची. हा अगं पण ते मला एवढं काम सांगतच नाही तर बळच कशाला नाही बरोबर काय पोरगी बावळट आहे का डोक्यावर पडली बावळट नाही. खोटं बोलते आपल्याला. तुला कळतं की नाही काही आम्ही काय सांगतोय. आणि त्या सांग नवऱ्याला तसं कोणी करीत ना, राहा. पगार तुझ्या हातात घ्यायचा तिच्या हातात जाऊन द्यायचा नाही. पगार माझ्या हातात मग आणि ते कसे काय देतील माझ्या हातात? का नाही देणार तू बायको आहे त्याची. नाही तर मला राहायचं नाही मग नाही हा. देत तर. Right. पगार तुझ्या हा. हातात सगळा कारभार तुझ्या हातात आला पाहिजे. काम सासू सासऱ्याला करायला लावायचे. तू जेव्हा पप्पाच्या घरी गेली तेव्हा सगळं तसंच केलं मी. हा 5 मिनिटात सगळं परपंच ताब्यात घेतलाय तिने. हा. लग्न झाले आहे का नाही. हा म्हण ना. तुम्ही लय नका फेकू मग. सांगते ना मी तिला हा मग सांग उगाच पुढचं तुला राहणार. सविस्तर सांगायला सोडून दिलंय. अगं तसं नाही आता तुझ्या लग्नाला मग 4-6 महिने झालेत गेल्या गेल्याच काय नाही होत पण मग घे तुझ्या हातात. कसं असं हातात आलं ना वजन राहतं. हा मग सासऱ्याने सुद्धा तुझ्याकडून 2 रुपये खर्चाय नेले पाहिजे तेव्हा ती वजन. म्हणजे असं तुम्हाला वाटतंय का की म्हणजे मला इज्जत नाही ह्या घरात? अजिबातच नाही सरळ सरळ दिसते तुला. तुला आम्ही काय बावळट आहेत का? साडी पाहिली का आता ही? अगं तुला कपडे नाही काय घालायला? ते माझ्या सासूनेच दिली घालून. हा अरे असल्या साड्या आपल्या बा. मोलकर नेल्यात घरी. तुला माहित नाही का या अशा साड्या घाली त्याच्यावरूनच तू कळा दिसत ना का तू काय करीत असन काय नाही. किती काम करीत असेल तू? सांगू नको तू लय काम करते तू राहूच नको इथं आपलं चल आपल्या घरी. तुझी आई बघ कशी तू कशी झाली. हा, मम्मी, तू तर चांगली राहते ग. मग मग? तुला काय चांगलं राहायला शिकलं नाही का? मग या अशा काय घाली तू साड्या चांगल्या साड्या मी दिलेल्या काय केल्या तू ते सासू घालते माझी. बघितलं का? काय काय उलटा उद्योग. त्याच्या- तुझ्या साड्या सासूल द्यायचं काय कारण नाही. आणि तिच्या साड्या तू घाली आता ते माझ्याशी प्रेमाने राहतात मग मी देऊन टाकते. मग तसंच देऊन टाकायचं ना आपण असेच फटके कपडे घालून निघायचं. अरे प्रियामाने तसलं नाही राहायचं तवा बांधणं खेळायचे. बोलत ही. हिला काय कळतंय ते गोड गोड बोलत असते ना हे येडं आपलं त्याच्यातच खुश आणि मग काय येतं? म्हणजे ते असं मनापासून जीव नाही लावत. नाही लावत हे, मनापासून ते अजिबात बरोबर नाही जीव तर. लावते तुला. अरे जीव लावला असता तर तू कशी असती. आणि मग आणि कपडे कसे घातले असते आता सासू तुला चांगल्या साड्या घालतील तुला फाटक्या म्हणजे ते लोक काय म्हणतील बाबा काय पोरगी राहतील काहीला राहायचं कळतं का असं म्हणतात ना. अरे दिदे जरा आईची शिकवण घे. आई काय वागती तू काय वागती. नाही तुमच्या दोघांचं बरोबर आहे बरं का. त्या दिवशी माझी मैत्रीण भेटली होती ना मला बाहेर तेव्हा ती सुद्धा बोलली लग्न झाल्यापासून कशी राहतेस तू? आणि लग्नाच्या आधी कशी राहत होती? अरे तुझी आई शेतीत मजूर नाही टिकून देत गाई गाई. आठवड्याला दुसरी मजूर आणावं लागत मला बाहेरून. अय तुम्ही माझं घरानं सांगू नका शांत बसा. आपण तिला सांगायला आलो ना तर माझं नका उखाळ्या पाकळ्या काढू. तुझं नाही तर वजन. निघायचं का? अरे मग दिदी घेईन काहीतरी त्याच्यातले शब्द. मग आता ती लहानची मोठी माझी जवळ झाली ना काहीतरी घेतलंच असेल ना. मग घेतलं असतं तर अशी परिस्थिती झाली असती का तिची. ती मंद आहे बापावर गेलेली. ती बरं झालं तू तरी हुशार झाली. भांडायला आलेत का इथं? अगं तुला सांगायला आलो भेटायला आलो बरं तू आमचा फोन कमून उचलीत नाही. तुला 10-12 निरो पाठीला ये म्हणून तुला बापाला लावलं तरी तू आले नाही माहेरी काय भानगड? अगं ते ना मला घरात सांगितलंय की जास्त फोन नाही वापरायचं म्हणून. का नाही वापरायचा? का नाही वापरायचं? तुला फोन कशासाठी घेऊन दिला आम्ही? मग ते तर आहे. हिला 5-5 मिनिटाला फोन करीत जायचा आणि तुला कोणी काय म्हणलं ना लगेच त्यांना उलट पलट बोलायचे. अगं फोन पण तू चला आता माहेरी. किती दिवस झाले तू येईना तू काय येत नाही माहेरी? हा ना मला सोडतच नाही हे. का सोडत नाही तुला? तू म्हणायचं त्यांना मला जायचंय माझ्या आई बापाला भेटायला. अगं घरात काम खूप असतात ना पण नाही सोडत. सोडित नाही म्हणजे नाही तर मी सोडून देईन म्हणायचं तुम्हाला. भिवू नको तसं. आपण काय कमी आहेत काय. म्हणजे तू काम करायसाठी ते तुला घरी ठेवते हा काय? हा सांगते तोंड घेऊन आवी पोरगी काय मला तुझ्या डाऊट यायला लागला. माझीच आहेस का? शंका येते का तुला काय. तो मी गवासा हो. मग काय म्हणली आता तू. अहो पण हिच्यात एक कसा गुण नाही माझा. तू घेतलाच नाही तिने त्यामुळे हिचा गुण घे सगळे आणि चल उद्यापासून दणका. भिवू नको. अगं हे काय तू अवतार कोणी करून काय म्हणलं ना डायरेक्ट मला फोन कर मी लगेच लाख बाहेर आणि येतो. उडवायची सासू. नाही खरं बोलतायत तुम्ही हा. दोघं. मला नाही हे गोड बोलून बोलून ना माझेच खोड मोडायला मग? लागले. आता बघ मी ह्यांची कशी खोड मोडते. हा मी एवढे चांगले राहिले मग ह्यांना माझ्याशी चांगलं राहता नाही आलं. हा? ह्यांना आता माझे आहे ना चांगले रंग दिसले आता मी ह्यांना माझे वाईट रंग दाखवले. हा आता आहे ना 90 सुटायचं डायरेक्ट. हम्म. हा स्पीड. सासू सासऱ्याची नुसती जिरून टाकायची. हा, आणि नवऱ्याची पण जिरवलं. त्याचं तर पहिलं पेमेंट हातात आधी नाही तर मी चालले.
हा त्याने कधीच माझ्या हातात 1 रुपया नाही टेकवला. हा मग आता त्याला म्हणायचं आईचा लाडवा झाला म्हणा, तू आता आईचं कुकू बाळ होतं ना, आता नाही तुझं लग्न झालंय म्हणा, पगार पेमेंट जर तिने माझ्या हातात नाही दिला ना सोडून देईन म्हणायचं मी चालले माझ्या बापाकडे. हा तेच करणार. हा. हा तसंच करतो. आणि परत म्हणू नको तू तसं करायला लागलो, आमच्या आईने शिकवलं तर तू उलटे भेजायची म्हणशील माझ्या आई बापाने येऊन नाही शिकवलं. नाही तसं काय म्हणू नको. येड ये नसतं नाही तर कुठं वाढून ठेवशील. मग चला येऊ का आम्ही कसं चांगलं चहा सांगतो. पाणी. चहा पाणी कशाला उभे तुला भेटावं म्हणलं, एक तर तू याय ना तिकडं. चला बरं चल मग जाऊ येऊ दे. आम्ही नंतर चक्कर मारायला परत नाही हा. जरा ते परतची पाणी नाही ना मग जेवण कर हा. बारी मधून. हा हो हो हा चालेल. नीट जा. हा चल ना आता काय इथंच मोका राहते का. काय मुक्कामाल राहू मी एक तर इथं? मोकार डोक्याला शिन झालाय बाया, मला तर काय- राम राम गाई. कधी आलते? अहो काय कधी आलते काय विचारतो. राम घालतो जेवण काय अक्कल आहे का. काय जेवण करायचं तुमच्या घरात? झालं काय पण काय माया पुरी छान चालवल्यात. अहो आम्ही पोरी सारखं जीव लावतो तिला, आज थोडंच आहे. काय बोलत पोरी सारखा जीव लाविता, पोरीचा अवतार पाहून अहो येईन बाई, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अहो मग आमची लाच का काढताय तुम्ही? काय का झालं? काढता म्हणजे? तुम्हाला? अहो काय ते असं अहो बोलता? तुम्ही असं हिंडतात राव काय पुरीची हालचाल तिने काय काय काम करायची. मला तर काही कळा ना हा? काय बोलते ते. कोणाच तरी काहीतरी ऐकलंय आम्ही झक मारली का पोरगी दिली तुम्हाला. तुम्हाला आवाज कोणी- आलाय आमच्या चुका झाल्या का. झालंय काय? अहो पस्तावा आलाय पोरगी देऊन. अजून काय व्हायचं राहिले. तुम्हाला कुणी काही सांगितलंय का. अहो, काय बोलत राव मग तुम्ही. तुम्ही कसं काय डायरेक्ट आम्हाला अहो आम्ही डोळ्याने पाहिलंय. अजिबात आम्ही पोरी सारखं जीव लावतो राव काय तिला. काय करायचं माझ्या पुरीनी. हा? तुम्ही काय एवढाली माणसं आहेत घरात तुम्ही जरा हात पाहायचं ना. अहो पण सासू पाहणं तुमकडून तीन पोरगी माझी काम अहो करते. बाहेर गेलो होतो आम्ही जरा, म्हणून जरा साडी घालून गेले मी. मग आणि पोरी साडी बाहेर किती- बाहेर घेऊन तुम्ही एवढं नटून थटून बाहेर फिरता माझ्या पोरीला काम सांगू सांगू जाम केलंय. अहो बँकेचं काम होतं म्हणून आम्ही दोघं गेलो होतो सही करायला. नाही नाही पोरीच्या अंगावर मळके चळके साडी ती मोल करेन आणि बाई मॅडम झाली. तसं नाही ताई, अहो, आम्ही असं काही व्यवस्थित नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काय कसं करायचं म्हणून आम्ही काय बावडतेत का. डोळ्याने पाहिलंय आम्ही. पाहुणे. अहो ती खूप खुश आहे आमच्या घरामध्ये. आमच्या घरी कमी आहे का. काय नाही आमच्या घरी. अहो, तुमच्या घरचं सांभाळता येत सांभाळ नाही तर बाबली घेऊन जाईन मग. तुमच्या घरचं आम्हाला काय करायचं? आमच्या घरात ती खुश आहे. अहो काय खुश आहे. पोरीच्या अवतारावर लगेच कळत नाही. अहो तिने सांगितलं नाही का फोन नाही करायचा आई बापाला. मग आई बापाला फोन नाही करायचा. आम्हाला त्या तिची लय गॅरंटी आहे, ते तुम्हाला सांगणार पण आणि नाही. इथं एवढं काम येतं तुला भेटायलाच नाही येऊन देत. काय करायचं आम्हाला कळत नाही का. अहो ते आम्हालाच एवढा जीव लावती की आम्हाला काय सांगायचं. आम्ही एवढा आनंदी असतो की विचारूच नका. त्याच्यामुळेच आमच्या पोरगी पार खराब झाली. काय अहो, देताना काय कमी दिली होती का पोर? आम्ही पण तिला लेकी सारखं जपतो. काय बोलत राव सरळ सरळ खोटं हो. बोलत राव अहो तुम्ही. खोटच बोलतात तुम्ही, खोटच बोलतात. काय आम्ही बोलतो? आता भेटून बाहेर आलो. गैरसमज झालाय काय तुमचा. झालंय तुम्हाला? आम्ही येडे आहेत का तुम्हाला 17 बारे सांगायला मग ती- येड्यासारखंच बोलताय तुम्ही, असं का बोलताय? काय आपल्याला शांततेने म्हणे घ्या. आपल्याला पोरी पो- तरच झालं नाही की फाडून टाकीन मी. आपण कमी माणूस नाही. देवा. पाहुणे हा. शांततेने घ्या, एवढं गरम होऊ नका. पोरीला घेऊन जातो तर आम्ही पोरगी काय ठेवणार नाही आता. अहो, कशासाठी तुम्ही काय लग्न कशासाठी केलंय तिचं? नेण्यासाठी? कशासाठी म्हणजे सुखात ठेवायसाठी. अहो जाऊया. अहो, सुखात आहे ती खूप हा, सुखात आहे. किती- तिच्या हाल बघवत नाही. राम राम कधी आले काय जावाय राव काय अक्कल बिक्कल आहे का नाही जरा. काय झालं यासाठी पोरगी दिली की म्या. राम रामच घातलं मी काय केलं अहो पण पटायला पाहिजे तुम्हाला. काय पोरीची काय अवस्था आहे पोरगी हाल आमच्या. चालवलेत आमच्या. हाल काहीच हाल नाहीयेत. काय तिचे काय हाल येत किती का मजा आहे. हा ना. काय चेष्टा करून राहिले राव पाहुणे अहो, ती खूप खुश आहे आमच्या घरात. म्हणजे आम्ही बिनलाजी आहेत का आता चेष्टा करायला. खुश आहे ती सगळं व्यवस्थित चालू आहे. बावळात आहेत आम्ही. तुम्हाला काय झालंय नेमकं मग काय ते झालं म्हणजे समजा आम्ही आले पोरीची तसे अवस्था गरम झाले. पाहिजे. अहो, बघितलं नाही, तो बघितलं नाही, सुरू झाले ते. हेला मी बोलते आपल्याला मला चालत नाही. बोलू राहिले आता नसलं तुला. सांभाळता येतं मला तसं सांगा. अहो, पण पहिलं पोरगी घेऊन जातो माहिती. आम्ही तिला मारलं का हाणलं काय हा. केलं आता काय करायची राहिला तुम्ही. अहो सगळ्या स्वयंपाक मी करते, घरातले धुणे भांडे मी करते. ती आरामात असते, ती दुःखी नाहीये. अहो पण तिचा अवतार बघूनच दिसतं ती दुःखी आहे का अहो, नाही. आता ती आराम करून उठली असं. आजारी असन काही झालं म्हणजे तुम्हाला माहित नाही पोरगी तुम्हाला आजारी एक आहे. सांगू का गावात भेट नाही मी कोणाला तर तुम्हाला काय येणार आहे. अहो, ती आणि माझ्या झोपून पोरीसाठी काही करू शकतो मी. ती झोपेत होती, झोपून उठली असं. बरं हे बघा तुम्हाला जे करायचं ते करा पण आम्ही काय केलं आमचं चुकलं काय ते सांग मग चुकलं नाही तर तुम्ही लक्ष देत नाही म्हणून पोरीचे हे आलेत. ह्या काम करीत नाहीत म्हणून पुढे तिला सगळं काम पुढे करावं कोण लागत. म्हणलं तुम्हाला काम करत नाही. थांबा ती काम थांबा करत थांबा नाही. तुम्ही तुम्ही सगळं ऐकून तर घ्या ना तुम्ही पूर्ण. आहे ना शांत बसता पोरगी कुठे तिला विचारतो हा. आम्ही तिला मारला का हाणला का तिला उगाच आवाज द्या बरं. विचारा द्या ना तुमच्या सोनाला आवाज द्या. पूर्वा, ए बाळ, आम्हाला काय दिसत नाही. काय कसं एवढं आहे का कोणी पोरं येणार नाही तर. हा एक मिनिट आहे. पूर्वा बेटी इकडे का. इकडे बाळ, इकडे बेट. इकडे. ये इकडे तू, इकडे. काय झालं? हे मम्मी ए. पप्पा काय म्हणतात? तुम्ही अजून दोघं गेले नाही? अगं पाहुणे दारात भेटलो कस काय आम्ही जायचं. त्यांना म्हणलं जेवण करून जा. आतमध्ये ते हा. यायला तयार नाही. बरं मला सांग तिथे मला एक वाटतं ऐक हा. बाकीचे करण्यापेक्षा ना तू चल पिशी बरोबर. हा तू राहूच नको. चल आपल्या घरी काय कमी काय दावा काय अहो, द्यायचं असं नाही नका कोणाला. करू, असं नका तुला करू. एवढा तरच बघायचं काय कारण आहे मला सांग. मला सांग तुला मी मारलं का आतापर्यंत हा तुम्ही तर मला लय मारलं. हे? हा लय मारलं. बरं मी काय म्हणते, हा. पप्पा अक्का कपडे घेऊन चलू का मग? कपाट काय घेते फक्त पिशवीत घे काय तुला तुला घ्यायचं. कधी मारलं का खोटं बोल राहील तू अहो तुम्ही तर रोज मारता
मला आम्ही काय बोललो का तुला बघा घ्या तुम्ही तर रोज शिव्या हा? देता मला तुला आम्ही येडे आहेत का? खोटं बोललो काही काम करायला होते का तरी मी अहो सगळं काम तर तुम्ही माझ्या सांगावं टाकता ना. मग आता एवढं असून पण पोरगी तिने अजिबात थांबू नको चल हा. काय यांचं काय करत नाही आपल्याला मी काय म्हणते ह्या घरातलं तुम्ही जे जे दिलं हे सोफा वगैरे टीव्ही वगैरे हे सगळं घेऊन चला. ते कशाला घ्यायचंय? घेऊ, जाऊ दे, राहू दे, तू आपण कर बसू दे. फक्त. तुला काही डॉक्टर म्हणजे काही परिणाम झाला का? तू काय बोलते तुला कळतं का? मला सगळं कळतंय. तू एवढं खोटं बोल राहिली. खोटं कस काय बोलन ती पोरगी आमची ती हो कस काय बोलन खोटं पोरगी पण मी ह्यांची आहे ना. मग? मी खोटं कसं काय बोलल? अगं सगळ्या पण- गोष्टी खरंच बोलल ना. अगं पूर्वा एवढा तुला सगळं आम्ही जीव लावतोय हा? तुला काही कमी पडले कोणत्या गोष्टी? मोकार पाहुणं बळच नका लुटू अहो काय मोकार फुगिरे हातात खोटं बोलू नको प्लीज यार. मी खोटं नाही तुला त्रास बोलते. काय आमच्यापासून? तुम्ही समजून घ्या माझे आई वडील किती खरं बोलतायत. मग बघा ना त्यांच्याकडं. अहो त्यांचे चेहरे बघा पोरींसाठी त्यांच्या किती तळतळ डोळ्यात चाललेली. किती अश्रू आहेत. मग ही जरा आमच्याकडे बघा बघा काय मी आमचं चुकलं बाबा काय करतो तुमचं काहीच नाही चुकलं. दिदे 5 मिनिटं नको थांबू चल बरं पिशी थांबा. हा हे बघा तुम्ही निर्णय घेतला पोरगी घेऊन जायचा. जागे जा पस्तावीन एक दिवस तुम्हाला. काय काय पाच कारण राम 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 लय लांब येणं केलं आल तो पोरीकडे पोरीला काय भेटायला झालं? हे बोकस काय लय जमलं? आम्ही एवढं पोरीसारखं जीव लावतो तिला बर अगदी हातावरच काय म्हणतात ना तसं जपतो हा, आम्ही हा, हा. काय झालं मग? तरी ते व्यायाम आमच्यावर आरोप करतात आमच्या लेकीला त्रास देतात बर. नवरा मारहाण करतो सासू सगळं होय, काम मला करून कधी घेते कानावर आला का आमच्या घरात भांडण झालं. आता पोरगी सांग ना आपण काय पोरीकडे बोलायचं बघून वाटत नाही का तिला तराशी मला म्हणून सांगा पोरगीसाठी लग्न करून गेली तरी जन्म दिला आई बापांनी ना तर पुरेपूर हक्क मरुस्तावर आई बापाचाच राहणार की नाही हा पोरी? बरोबर बरोबर का नाही सासरे नवरे कोण त्यामुळे कोण? ते जे बोलतील ते आपल्या पोरींना करावंच लागणार आहे. मग त्यांनी घर जोडू किंवा घर फोडू ते पोरीला करावंच लागणार आहे. हा आलं डोक्यात मग. पण आम्ही घर फोडायचा प्रयत्नच नाही केला. मी तुमचा बोलतच नाहीये मुळात. तुला मी- तू काल अंग ओढून घेतो तुला बोलतच नाही ती मला एवढा राग आला नीचा एवढा जीव लावून घे मला खोटं बोल राहिली ती म्हणते रोज मारतो तुम्ही. अहो तुम्ही मला रोज मारता आणि सासू माझे आई रोज- बाप रोज मला जीव हा, लावतात. रोज मग? ते इथं आहेत ना ते- ते मला सगळं मोकार नाही लहानाची एवढी मोठी हा केली सासू बाहेर काय काय? करीत नाही तर पण आई बाप करीत आहेत हाय का बोलत नाही होती, तुम्हाला कळत आहे का? शेवटी पुस्तक जन्म दिलाय बोलत ना होती. मला त्यांनी. हा शेवटी जन्म दिला काय झालं ते? तुम्हा दोघांना थोडं पण काय नाही वाटलं? काय त्याला झालं? त्याला लाज असते तर काय काय करताय तुम्ही दोघं? अरे, तो याच फायद्यात चाललंय काय करतोय म्हणजे मगाशी मी तिथं तुमचं गपगुमान ऐकून घेतलं तिथं मी तुम्हाला एका शब्दाने काय नाही बोलले म्हटलं जाऊन दे बोलले पण तुम्ही इथं येऊन माझ्या सासू सासरे माझ्या नवऱ्याला सुद्धा टोकता इथं थांबून. मला वाटलं गेले असताल. हा मला देवाने 2 कान दिलेत एक कान ऐकायचं एक कान सोडून द्यायचं. मला ज्या ऐकायचे चांगल्या गोष्टी त्या मी ऐकते ज्या सोडून द्यायच्या त्या मी सोडते. तुम्हाला एवढं नाही कळलं? आज तुम्ही मला लग्न करून पाठवलंय ना ह्या घरात तुम्हीच पसंत केलतं ना ह्या मुलाला का मी माझ्या मर्जीने केलंय हे लग्न तुम्हीच केलतं ना मग आज तुम्हीच का माझं घर मोडताय. अगं आम्ही कुठं घर मोडतोय तुला चांगलंच सांगतोय आम्ही. काय सांगितलं तुम्ही चांगलं छान एकदम मस्त तू काय पण सांगितलं? माझी आई आहे बरोबर का नाही. जरी माझ्या सासूनी मला जन्म नसन दिला तरी पण ती मला तुझ्यापेक्षा जास्त जीव लावते. बाप बघा ऐका स्वतःच्या लेकीच्या तोंडाचं ऐका मग तू खोटं आल्या खुशाल एवढं बोला तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे बाई हा आल्यापासून नुसता दणका लावलाय तुम्हाला माहितीये का तिला मी त्यांना हे सगळं दाखवत होते की ते कुठं चुकतायत आणि मला वाटलं की हे जाऊन दे मला बोलतील पण मला एवढं नव्हतं वाटलं की ते परत माझ्या घरापर्यंत येऊन बोलतील माझ्या घरच्यांना. मी तेच म्हणलो मला एवढा त्रास झाला मी एवढा जीव लावतो आणि असं काय बोल राहिली. अगं मम्मी आज मी ह्या घरात लग्न करून आहे ना आज बायकांचे नवरे त्यांना किती मारतात माझ्या नवऱ्याने माझ्यावर कधीच हात नाही उचलला कधी शिवीगाळी नाही आणि तुला काय वाटलं तो माझ्या हातात पगार देत नसन त्याला काय वाटत नाही का मी थोडी त्याची ठेवलेली आहे बरोबर का नाही. तो माझ्या हातात पगार देतो. माझी सासू माझ्यावर एवढा विश्वास ठेवती सगळ्या घराच्या चाव्या सगळ्या लॉकरच्या चाव्या माझ्या हातात आहे आणि माझा बिचारा सासरा मला कधीच काय नाही बोलत कधी बाहेर जायची मला गरज नाही पडत सगळं माझ्या हातात आणून देतो आणि तुम्ही त्यांच्याच बाबतीत मला भरून टाकता. अगं आम्हाला काय झालं तू फोन करी ना तुला 2दा निरोप पाठीला तू घरी पण येईना मग तसं आता नाही, तसं धाक नाही. पडला ना. मोठे लोक आहेत तुम्ही. अहो तसं नाही ना. तुमच्याकडे नोकर चाकर येतं काय तुमच्याकडे सगळी दुनिया आहे तुम्हाला वाटतं जसं तुम्ही वागतात पण एक गोष्ट ध्यानात धरा तुम्हाला बी कालांतराने सून येणार आहे आणि तुमची जिरावणार आहे. अहो नाना 2दा गाडी पाठवली तिला माहेरी काही तिला गरज नाही यायची सुख काही सुख गरज येते नाही काय आहे गरज तिला मला. यायची. मला इथं पूर्ण सुख आहे. तुमच्यापेक्षा ज्यादा सुख तिला सासरवाडीत मिळालं ती तुमच्या काला ढोकून आणि बघत काय म्हटली होतीस ग तू ही काय मोलकरणीची साडी
अगं आपल्या इथं मोलकरणीच साडी घालतात. भारी. अगं मम्मी साडीवर काय दडलंय? त्यांनी तर मला फाटके तुटके कपडे तर नाही ना दिले घालायला. दिलेत ना, अंग भरून कपडे तर आहेत ना माझ्याकडे घालायला. अख्खं घर तिच्या ताब्यात आहे. ती काही पण अगं पण तुला माहिती आपल्या इथं बाया अशा साड्या घालतात. तिला आवडतं ते आहे का घालते. बघितलं की यांची जागिरी नाही नाही ते जास्त पैशाचा पैशाचा हा. घमंड. बाकी घमंड काही आहे विषय थोडी. नाही. तिला आवडेल तीच साडी नेसते ती. या साड्या घेऊन जाता आबा. मला तर ना 10-12 का म्हणून जास्त दिल्यात. तुमच्या दोघांना आई बाप बोलायची पण लाज वाटायला लागली. अयो, या. याच्या याचं पलीकडे ऐकायचं होतं ना याच्या तुम्हाला. पलीकडे कोणत्या आईबापाचं दुर्दैव घाण असं असं मला वाटत नाही. जन्म देऊन पुण्य केलं तुम्ही. बरं पाहू ना चलू का हा काय आलं? चलो अहो, काय? चहा पाणी होईना थांबा. नाही जाऊ दे जाऊ दे. याच्या नाही, पलीकडे अजून काय पाहिजे? नाही लाज वाटायला लागली ना. अजून थोडा पान उतारा करून घ्यायचा असलं तर घ्या करून. नाही नाही चाल स्वतःची चप्पल स्वतःच्या कारण की कोणाला स्वतः पण जागीर हो, येईन बाई थांब. नाही नको नको जाऊ दे. अहो, चांगलं. टाइम नाही आमच्या- माहिती काम करा ऐका ऐका 2 हा. मिनिटं. मला तर 2 पोरी आहेत. मला तर मुलगा बी नाही. आमच्या दोन्ही घरात एकच सुनी. ती या घरात जाती त्या घरात जाती. हा. दुनिया भानगडी तिला कोणी काही बोलत नाही माहिती का? आणि माई बी सगळी प्रॉपर्टी तुमच्याच पोराची, आमच्या दोघाची. एक केलं तुम्हाला विकत घेऊ आम्ही. तुम्ही तो नाद नका करू आमचं पैशाच्या बाबतीचा माहिती का? आणि तुम्ही आणि तुम्हा- दोघं ना आता इथून जाताय तर जावा, पण नेक्स्ट टाइम येता नाही ना विचार करून या की नाही. आपल्याला पोरीला चांगल्या गोष्टी शिकवायच्यात की वाईट शिकवायच्यात. वाईट जे शिकवायचे असेल ना माझ्या उमऱ्यात पण उभं राहू नका. परत बस तिथे येणार नाही. नको येऊ. परत तुझ्या दारात उभा सुद्धा राहणार नाही. नका राहू ना. हा, काय अडचण तिचं काय चुकलंय? जा बाई तुम्हाला बोलायला तिकं लागलं. थांबा थांबा. तू व्यवस्थित राहा. ये बा बोललेलं तिकं लागलेलं लय झटका बसला. मग लेकील शिकवायला बरं जमत होत. तिच्याच फायद्यासाठी बोलत होता ना. काय तिचा फायदा होता? संसार मोडायचा तिचं घर होता मोडून तुम्ही. तुला घरी न्यायचं यो फायदा होता. नाही यांचा फायदा असतील ते. तिचा संसार मोडायचा, चल. संसार. किती समजून सांगितलं ना डोक्यात चल. घाण विचार जाणार. चल नाही आता ऐकून घ्यावं लागेल. चल पुढं. लाज वाटायला पाहिजे लेकीला भडवायला. त्यांच्या डोक्यात फक्त एकच होतं की पोरीचं घर तोडायचं, हो. पोरीला आपल्या घरी न्यायचं. मला सांग घरी नेऊन काय केलं असतं? काय नाही तो नवरा लोकांनी तू मला संग नाही न्यायचं. तुम्हाला नावं ठेवले असते. पोरीला तुम्ही घरात का म्हणून ठेवली आणि तुम्ही काय केलं असतं? दुसरा नवरा करून दिला असता का मला? आणि तो जर ह्या माणसापेक्षा जो बेकार निघला असता, त्यांनी जर माझे हाल केले असते तर मग काय झालं असतं? लेकीला काय तेव्हा टंकीत बरं धरून वाटलं ठेवायचं असतं का? ना मम्मी तुला? आता घ्या, घ्या. तुम्हीच तुमचा पान उतारा केला ना, हे चांगलंच झालं. आता काय हे तर आम्ही नाना, तुला सर, चांगलं सांगत होतो तुला जेवून तुला खाऊन विचारलं आम्ही. जेवायला. अहो, पार्टी अहो जेवण्यासारखं काय फुल फुल जेवलो आम्ही म्हणलं आम्हाला जेवण नको. पार्टी बिर्टी नको नको काय पार्टी म्हणता, नको. काय करता? तुम्ही चला आमच्या बरोबर मी बाई. तुम्हाला पार्टी. ओ ताई थांबा चहा पिऊ. थांबा असं थांबा. नका येडे, पण बाई, एक गोष्ट तुम्ही- ध्यानात धरा. तुम्ही जरी रागवले कोणत्याच असते ना आई-बापाने तरी आम्ही ना- अजूनही तुमच्यावर रागवलेलं नाही. कोणत्याच आई बापाने हा. असं मुलीला शिकू नाही, उलट तिला चुकलं सांगावं. पाहुणं, माफ करा. नाही, असे तिला उलटं नाही, नाही, सांगावं, अरे, बाई, आमच्या तुझं- कोण बी ना काही शब्द येडवाकले गेले माफी मागतो आणि कोणत्याही आई बापानी ना पुरीच्या परपंचात डोकं नाही घातलं नाही, नाही, पाहिजे. बरोबर. हे आज कळालंय आम्हाला. कोणच्या आईने काय पण होतं? डोकं नाही लावलं पाहिजे प्रपंचात. पोरीचा आणि प्रपंच काही मोडतो. परपंच आई बापामुळे सुद्धा पुरीची हो, मोडलेली. मोडत आहेत, नाही, मोडत आहेत. तुमचा जीव आहे 100% तुमची मुलगी आहे, तुम्ही जीव लावला पाहिजे. तिला खाण्यापिण्याविषयी विचारा, तिला जेव खाल्ली आणि विषयी विचारा. 4 दिवस आली बाई राहा आणि डायरेक्ट तो तुझ्या घरी घरी. निघून जा. बरोबर. आई बापान जर असे लाड केले ना जवळजवळ 50% पोरींचे नाही प्रपंच बरोबर आहे ना त्या कारणाने मॉडेल उद्ध्वस्त बरोबर आहे. आणि आईने तर 100% मॉडेल हो हो 5 मिनिटं झालं का हॅलो हा, हा. बाई काय चाललं काय हॅलो त्यांच्या काय हातात चाललं? रुपया देऊ नको. बापाचे सगळं कान तुझ्या भरायचे हातात ठेव. बाप लगेच आला भांडायला ये चांगलं हे चांगलं. नाना 3 वेळा पोराला म्हणलं अरे बरेच दिवस झाले ती आई बावल्याकडून गेली नाही, त्याला एकदा जाऊन घेऊन ये तिथं. ती सुद्धा नको म्हणते इथंच राहायचं. इतकं करमूस इतकं जीव लावतो अहो, आम्ही. दर काय महिन्याला सांगायचं? हे देते त्यांना पिक्चरला पैसे. तुम्ही पिक्चरला जा, फिरून या, मॉल मध्ये फिरा, शॉपिंग करा. हे देते. कशालाच कमी पडू देत नाही चला हो, कशालाच. आम्ही येतो ते येईन बाई. नाही नाही तुम्ही हो ताई जाऊ नका. आता आले ठीक आहे. आणि डोक्यातला राग काढून टाका. तिकडे जाळं होतं तुमचं जेवून पहा. जा, जेवून इकडे चालले लोकांची घरं मोडायला. जेवून जाऊ द्या त्यांना. बरोबर. बरोबर, काय नाही, काय येऊच नका परत. जा. चला आपल्या घरात आता. चला चला जेवण खाऊन जातो मी आता. चला. अहो जेवून जा ना. नाही नको आता. चला जेवायला चला.